आज फक्त 2 वस्तूंपासून बनवले गुलाबजामुन. हे बनवायचं एक कारण आहे तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगते. पहिल्यांदा तर गुलाबजामसाठी मी पाक बनवून घेतला आणि पाक बनवण्यासाठी 2 वाटी साखर आणि 1 ग्लास पाणी वापरलं. पाक तयार होते तोपर्यंतच मी इकडे पीठ ही मळाय घेतलं. आजचे गुलाबजाम आपण माव्यापासून बनवणार आहोत आणि त्यासाठी मी घेतला इथं 350 ग्रॅम मावा. आता ह्याच्यात घातला आहे मी 100 ग्रॅम मैदा. मैदा घातल्यानंतर हे पीठ चांगलं मळून घ्यायचं. आता माव्याचं गुलाबजाम बनवायचं कारण म्हणजे पाठीमागं बघा मी एक व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्यात मी प्रीमिक्स पासून गुलाबजाम बनवलं. तर बऱ्याच ताईंच्या कमेंट होते की तुम्ही माव्यापासून गुलाबजाम बनवा, प्रीमिक्स आरोग्यासाठी चांगलं नसतं आणि माव्याचे गुलाबजाम खूपच छान होते. ते म्हणून म्हटलं चला एकदा आपण माव्याचे गुलाबजाम बनवून बघूया. ते गुलाबजाम अजून आपले स्वादिष्ट करण्यासाठी मी वापरलेलं आहे उमनेकचे A2 देशी गीर गाईचे तूप. हे तूप एकदम पारंपरिक पद्धतीने बनवलं जाते आणि यामध्ये कोणतीही भेसळ नाही, म्हणूनच हे तूप एकदम पोषक तत्वांनी युक्त आहे. इथे तूप गरम झालेलं आहे ना. आता गॅस बारीक करून सर्व गुलाबजाम मी लालसर होईपर्यंत तळून काढले. मी तर पहिल्यांदाच मावा गुलाबजाम बनवले होते पण खूपच छान झाले होते. आमच्या घरातील सगळ्यांना आवडले. तुम्हालाही देशी घी खरेदी करायचं असेल ना तर त्यांच्या umnek.com वर जाऊन तुम्ही हे खरेदी करू शकता. चला तर मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.